मी कृषी मित्र निलेश वायभासे आपलं एस व्ही ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती आहे हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, हा जो ऊस तुम्हाला दिसतोय हा फक्त 4 महिने आणि 15 दिवसाचा ऊस आहे. श्रीगोंदा तालुक्यात आपण आहेत. आता श्रीगोंदा तालुक्यात भानगाव या ठिकाणी आहोत. हा ऊस 4 महिन्याचा आहे. दिसतोय कसा तो एकदा पाहून घ्या. त्याची पानाची रुंदी असेल, कांड्यांची संख्या असेल, फुटवा असेल, हे सगळे एकदा आपण बारकाईने एकदा पाहून घेऊयात. आणि नंतर मग याला नेमकं काय केलं गेलंय या संदर्भात पण थोडीशी आपण चर्चा करूयात. चला, नमस्कार दादा. थोडं अलीकडे या. हा जो तुमचा ऊस आहे किती दिवसाचा आहे? 4-4.5 महिन्याचा आहे. 4.5 महिन्याचा झाला आहे. तत्पूर्वी आपलं नाव, हा ऊस आणि हे गाव कोणतं आहे ते थोडक्यात आमच्या शेतकऱ्यांना सांगताय? माझं नाव संदीप शिवाजी कुदांडे, राहणार भानगाव. भानगाव शिवारातील हा ऊस आहे, बरोबर आहे की नाही? तर हा ऊस जवळजवळ आता 4.5 महिन्याचा आपला झालेला आहे. एकदा शेतकऱ्यांना मी सगळा ऊस दाखवतो, मग आपण त्याच्यावर चर्चा करूयात. नेमके या ऊसाला आपण आता ऊसाची कांड्यांची लांबी पाहू शकता. दादा, ऊसाची लांबी 1 वितीच्या पुढे आहेत, बरोबर? एक येते. सगळाच ऊस अगदीच मनात भरण्यासारखा आहे, बरोबर? पण ह्या आता ऊसाला ते आता आपण जाणून घेऊ. दादा, मला सांगा, ह्या ऊसाला नेमकं तुम्ही काय केलंय? आणि हा जो 4.5 महिन्याचा ऊस, अजूनही मलाही शंकाच वाटते 4.5 महिन्याचा आहे की नाही. तुम्ही म्हणताय म्हणजे 100% तो आहेच. मग हा 4.5 महिन्याचा जर इतका चांगला ऊस असेल तर नेमकं या ऊसाला काय केलंय, काय सांगता येईल? याला आपण रासायनिक खतांबरोबर एसवीचे खत वापरले. एसवीचे खत कोणती वापरली, काय काय वापरले सांगता येतील? एसवीचं याला फ्रुटर, अच्छा. मायक्रो. अजून कोणत्या पद्धतीने याला ट्रीटमेंट दिली गेली बरं? याला नाळे साहेब आणि आमच्या गावातले आकाश चलार, भैरवनाथ कृषी सेवा केंद्र भानगाव. अच्छा, भैरवनाथ कृषी सेवा केंद्र भानगाव याचे संचालक आपल्या सोबत आहेत, त्याचं नाळे साहेब आहेत. म्हणजे यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट केलेली आहे. तर मी भैरवनाथ कृषी सेवा केंद्राचे संचालक यांना विचारू इच्छितो की दादा, याला नेमकं आपण काय केलंय? याला आपण रासायनिक खतांसोबत आपले एसवी ॲग्रोचे मिस्टर ग्रीन, मिस्टर मायक्रो, एसवी फ्रुटर, एसवी कॅन्टर आणि अदर भरपूर प्रॉडक्ट्स आहेत त्याचा वापर केलेला आहे आपण चांगल्या प्रकारे. विशेष म्हणजे सर सांगायचं महत्त्वाचा मुद्दा, ह्या युरियाला आज 4 महिने झाले, परंतु ह्याला युरिया खताचा एक दाणाही आम्ही वापरलेला नाहीये. म्हणजे रासायनिक खतामध्ये युरियाचा वापर आपण याला केलेला नाहीये, एकही दाणा वापरलेला नाही. अच्छा. बाकी अजून याला फवारणीमध्ये काय आपण वापर केला का एसवी तंत्रज्ञानाचा? एसवी तंत्रज्ञानाचा फवारणीमध्ये आम्ही एसवी 19, एसवी मिस्टर मायक्रो यासोबतच एसवी शुगर बन या अनेक प्रोडक्टचा वापर केलेला आहे. नाळे साहेब, काय सांगता येईल आता ह्या ऊसा संदर्भामध्ये? त्या ऊसाला त्यावेळेस लागण झाली, पहिल्या दिवसापासून आपण नियोजन केलं. त्याला पहिला डोस जो आहे आता शेतकरी सांगितलं, रासायनिक खताबरोबर एसवी फ्रुटर, कॅन्टर, ग्रीन, मायक्रोएस या खताचा वापर केला. त्यानंतर आळवणीमधून एसवी 15 आणि एसवी ड्रिप याचं पण आपण हे केलं. त्याला मग फुटवे तुम्हाला दिसतील की फुटवे चांगले आलेले आहेत. 59 के ड्रिप बरोबर त्याची आळवणी झाली. 15च्या आसपास फुटवा आहे. 15च्या आसपास फुटवे आहेत. त्याच्यानंतर आपण 2 स्प्रे झालेले आहेत. त्याला किटोन अच्छा. कॉपेजचा एक स्प्रे झालेला आहे आणि किटोन मिस्टर मायक्रोचा एक स्प्रे आपण त्याचा याला काय दिलेला आहे. बदल झालेला जाणवतोय का? त्याचा बदल तो मग त्या समोरच आहे. म्हणजे आज जर ऊसाचं पान बघितलं तर 4 बोटापर्यंत त्याची रुंदी झालेली आहे. आणि अच्छा. त्याचं पाहिलं तर म्हणजे आज हा ऊस जो आहे, हा जो विभाग जर पाहिला तर एकदम ड्राय असून सुद्धा आज कांद्याच्या पातीसारखा हिरवागार ऊस आहे. म्हणजे उन्हाळ्यातही पाणी कमी असू नये. हा, हा, पाणी कमी असून सुद्धा हिरवागार ऊस कांद्याच्या पातीसारखा. कांद्याच्या पातीसारखाच ऊस राहिलेला आहे. आता जे तुम्ही बोलले बाबा, आता पान मोठं झालंय किंवा फवारणी केली, त्याचा काय इम्पॅक्ट नेमका उत्पादनावर होतो बरं? आपण प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो जे एसवीचं शेड्यूल आहे
त्या शेड्यूल प्रमाणे जर नियोजन केलं तर 10 ते 15 टन उत्पन्न 100% वाढूनच मिळणार हे आपल्याला समोर दिसतंच. म्हणजे पहिला जो मागच्या वर्षी ऊस गेला त्याच्यापेक्षा 15 टन उत्पन्न आपण एसवीच्या शेड्यूल प्रमाणे केलं तर वाढतंच. आणि सगळ्यात महत्वाचं काय की तुम्हाला उत्पन्न तर वाढणारच आहे, प्लस मातीची सुपीकता सुद्धा तुमची वाढून मिळणार आहे. हा म्हणजे का? मातीची सुपीकता वाढली तर पुढे तुम्हाला ह्याच्यात अजून उत्पन्नात वाढ होणार आहे चांगल्या पद्धतीने. आता मला सांगा शेतकरी दादा, किती वर्ष झालं आपण ऊसाचं पीक घेतोय? ऊस साधारण 1 वर्ष झालं. 10 वर्ष झालं आपण ऊस करतोय. मग मला सांगा 10 वर्ष तुम्ही ऊस घेताय आणि या वर्षी जे तुम्ही एसवी ॲग्रोचं शेड्यूल वापरलंय त्यात काय बदल जाणवतोय बरं? निश्चितच 10-20 टन तरी म्हणजे फरक पडेल असं मला वाटतं. नाही फरक तर पडेलच, नाही. पण आता 10 वर्ष आपण सलग ऊस करतोय आणि ह्या वर्षी आपण एसवी ॲग्रो तंत्रज्ञान 10 वर्ष ऊस केल्यानंतर ते ऊस कशी होते आणि हा ऊस आता कसा दिसतोय? याला काळोखी भरपूर आहे अच्छा. आणि याला वाढ सुद्धा चांगली. म्हणजे 15 दिवसांनी जर तुम्ही परत जर आला तर याच्यात निश्चितच तुम्हाला फरक झाला. आणि याच्यावर परत शेड्यूल वापर केला, याच्यात तांबेरा, परत गऱ्यासारखं म्हणजे पानांच्या खालून येतं नोकरी मावा, परत काही कडनी बुडं जात्यात, कुमणी आळी लागते किंवा असं ऊस पडात यात, तसलं कुडच नाही. म्हणजे तो पोपट प्रादुर्भाव बिलकुलच नाही. नाही तसलं काहीच नाही असं. मग आता तुम्ही हे एसवीचं शेड्यूल वापर त्याबद्दल समाधानी आहात? हो, समाधानी. काय वाटतं बरं, बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरावं की नाही वापरावं? निश्चितच वापरावं. आता सुरुवातीला 2 एकराचा प्लॉट आपण केला होता, बरोबर. तर याच्याच बाजूला आपला जवळजवळ 4 एकराचा प्लॉट आहे. बर. म्हणजे त्याला पण आपण ती चालू केलं. शेड्यूल पूर्ण वापरते. तर मी आता कृषी संचालकांना विचारू इच्छितो की नेमकं काय तुम्हाला काय वाटतंय तुमच्या भागामध्ये? सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगणं आहे की एसवी तंत्रज्ञान वापरल्यानंतर तुमच्या उत्पादनाची हमी मी स्वतः भैरव कृषी उद्योग समूहाचा संचालक स्वतः तुम्हाला उत्पादनाची हमी देतो. तुम्ही त्याच्यामुळे बिंदास आपल्या मार्गदर्शनाखाली, नाळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपले एसवीच्या शेड्यूल वापरू शकता. एकंदरीत तुम्ही हे जे आपण प्रोडक्ट विकतोय शेतकऱ्यांना देतोय, म्हणजे शेतकऱ्यांची आपण कुठली फसवणूक करत नाही तर समाधान आहे का? 100% समाधान आहे. 100% आम्हाला समाधान. शेतकऱ्याची फसवणूक करायचीच नाहीये. आम्ही 100% एकरी 100 टनाच्या धोरणाने आम्ही 100% शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत. तुम्हाला हे सर्वांना एकरी 100 टनाकरिता एसवी ॲग्रोच्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आणि याच पद्धतीने उत्पादनामध्ये आपले जास्तीत जास्त वाढ हो ही सदिच्छा. धन्यवाद. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.